नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे स्वप्न खाकीचं या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण पोलीस भरती वयवाढीबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। बघा मित्रांनो, पोलीस भरतीचं वय वाढून भेटणार की नाही हे जे तुमच्या कमेंट येत होत्या, भरपूर मित्रांच्या कमेंट आलेल्या होत्या, त्याबद्दल आपण हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे। व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे, व्हिडिओ स्किप करू नका मित्रांनो। पोलीस भरतीला वय वाढून भेटणार की नाही हे जे तुमचे प्रश्न होते तुमच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच या तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटणार आहे। मित्रांनो, पोलीस भरतीचे जर वय वाढून दिलं तर शासनाला काहीही लॉस होणार नाही हे मी तुम्हाला आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। परत सुद्धा सांगत आहे की वय वाढून दिल्याने काही त्यांना सुद्धा काही लॉस होणार नाही। त्यासाठी शासन नक्कीच पॉझिटिव्ह विचार करेल। तुम्ही सुद्धा पॉझिटिव्ह राहा की जर तुम्ही निगेटिव्ह विचार कराल मित्रांनो तर अर्धी लढाई तुम्ही इथंच हारू शकता। त्यासाठी पॉझिटिव्ह राहा, याबद्दल शासनाचं काही लॉस होणार नाही। आणि महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, हे पहिलीच वेळेस नाही की वयवाढ मागण्याची किंवा सरकार वयवाढ देण्याची, या आधी सुद्धा सरकारने वयवाढ दिलेली आहे। ती कोणत्या वर्षी, किती वर्ष दिलेलं आहे ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहे। त्याच्या अगोदर तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं आहे। सरकार पॉझिटिव्हच विचार करेल। पोलीस भरती बघणारे ग्रामीण भागातले भरपूर विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी सरकार कधीही निगेटिव्ह विचार करणार नाही। आणि फक्त वयाचा विषय आहे, त्यामुळे सरकारचाही काही लॉस नाही। त्यामुळे तुम्हाला चान्सेस खूप जास्त आहेत मित्रांनो, त्याच्यामुळेच तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं आहे। सर्वप्रथम निराश कोणीही व्हायचं नाही, कुणाचंही ऐकू नका, निराश होऊ नका की वय संपलेलं आहे, वय वाढून देईल की नाही, काय प्रॅक्टिस करत, हे जे बोलतात लोक, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका। तुम्ही तुमची तयारी चालू ठेवायची आहे। आता बघा, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय तर पोलीस भरतीला याआधी सुद्धा वय वाढून दिलेलं आहे। ते मित्रांनो 2018 मध्ये पोलीस भरतीला वय वाढून दिलेलं आहे। त्यावेळेस ओपनसाठीचे वय होतं 25 वर्ष होतं, तर त्यामध्ये मित्रांनो 3 वर्ष वाढवून देऊन 28 वर्ष ओपन उमेदवारासाठी वय वाढून दिलेलं होतं। आणि कास्ट उमेदवारांसाठी जे कास्टमध्ये आहेत त्यांच्यासाठी 5 वर्ष वाढवून दिलेले होते। 28 वर्ष होतं तर त्यांचं 33 वर्ष करण्यात आलं। अशा पद्धतीनं 2018ला सुद्धा पोलीस भरतीला वय वाढून दिलेलं आहे। तर तुम्ही काळजी अजिबात करू नका, पोलीस भरतीला नक्कीच वय वाढून भेटू शकते। सगळेजण पॉझिटिव्ह विचार करा आणि आपली तयारी चालू ठेवा। तर मित्रांनो, ह्यावेळेस 5 वर्ष देईल की 3 वर्ष वाढून देईल हे सांगता येणार नाही, पण नक्कीच वय वाढून तुम्हाला भेटू शकते। आणि जे आता पोलीस भरतीचे जे ग्रीन सिग्नल आहे मित्रांनो येत आहे की आता नांदेडचं सुद्धा जागा समोर आलेल्या आहेत, रिक्त पदाची माहिती आलेली आहे। तर पोलीस भरती लवकरच सुरू होईल, तयारीत राहा। आणि जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत नाहीत किंवा भरती मागे पुढे होईल किंवा मला भरतीमध्ये वय वाढून देईल की नाही हे जे विचारात आहेत मित्रांनो, विचार करत बसू नका। कारण शासन तुम्हाला नक्कीच वय वाढवून देणार आहे। तुम्हाला आरक्षण किंवा तुम्हाला वय वाढले म्हणून डायरेक्ट भरतीवर बोलवलं जाणार नाही किंवा लगेच तुम्हाला जॉब दिली जाणार नाही। तर तुम्हाला कॉम्पिटिशन तेच राहणार आहे, स्पर्धा तेच राहणार आहेत। तर तुम्हाला फक्त वय वाढून दिले म्हटलं तर झालं की तुम्ही लागल असंही नाही। जर तुम्हाला वय वाढून दिली तरी सुद्धा तुम्हाला कॉम्पिटिशन तेवढंच राहणार आहे। आणि ज्या विद्यार्थी मित्रांचं वय संपलेलं नाही त्यांनी सुद्धा निराश होऊ नका। आपल्या जे पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांचं वय जर वाढून दिले मित्रांनो तरी तुमचं काहीच लॉस होणार नाही। त्यांना वय वाढून दिलं तरी सुद्धा त्यांना कॉम्पिटिशन करायचंच आहे। आणि जर त्यांना वय वाढून दिलं नाही तरी सुद्धा तुम्हाला कॉम्पिटिशन आहेच कुणासोबत ना कुणासोबत। जर असं नाही की त्यांना वय वाढून दिलं म्हणजे डायरेक्ट त्यांना भरतीमध्ये घेतलं असं नाही, त्यांना सुद्धा कॉम्पिटिशन करावंच लागेल, तुम्हाला सुद्धा कॉम्पिटिशन करावंच लागेल। तर दोघं सुद्धा पॉझिटिव्ह राहा, निराश होऊ नका। तुम्हाला वय वाढून नक्कीच लवकर भेटावं, कारण बरेच विद्यार्थी निराश आहेत। बरेच जणांचे कमेंट येत आहेत की पोलीस भरती वय वाढवून देईल की नाही। तर तुम्हाला मी महत्त्वाचे 2 पॉईंट सांगितलेलं आहे की पोलीस भरतीला याआधी सुद्धा वय वाढवून दिलेलं आहे 2018 मध्ये। तर ह्यावेळेस सुद्धा त्यांच्या मागण्या पूर्ण करू शकतात। आणि वय वाढवून दिल्यामुळं की सरकारला काही लॉस होणार नाही, हे सुद्धा एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे। त्याच्यामुळं आपण सुद्धा पॉझिटिव्हच राहायचं आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा। नक्कीच तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा।
आणि हे फक्त मी तुम्हाला व्हिडिओ पुरतच बोलत नाही, तर मित्रांनो ही खरी माहिती घेऊन आणि काय पॉझिटिव्ह असेल किंवा खरंच होऊ शकतं का याबद्दल तुम्हाला खरी माहिती सांगत आहे, की फक्त तुमचं समाधान व्हावं असं म्हणून नाही, की नक्कीच हे होऊ शकतं आणि तुम्हाला वय वाढून भेटू शकते. भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.